नॉर्मली म्हणतात की मराठी जो उद्योजक असतो तो सक्सेस होत नाही कुठल्या बिझनेसमध्ये. की बाबा मराठी उद्योजकाला किंवा मराठी व्यावसायिकाला, मराठी माणसाला व्यवसाय करायचं म्हटलं की त्याला त्रास खूप आहे. खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि विशेषतः कापड उद्योग असेल किंवा इतर काही छोटे मोठे व्यवसाय असतील तर याच्यामध्ये एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी या व्यवसायांमध्ये होती. होती का म्हटलं मी, कारण आत्ताची परिस्थिती आणि मागची परिस्थिती खूप फरक आहे. व्यवसाय हा मोठा कसा होतो सर, की जे तुम्हाला काळ मागतोय, जे तुम्हाला वेळ मागते त्या पद्धतीने जर तुम्ही बदलले तर तुमचा व्यवसाय नक्कीच भरभर केला जातो. आणि त्याच हिशोबाने मी हे पाऊल उचललं की बाबा आपल्याला एक मोठं 15,000 स्क्वेअर फुटाचं प्रशस्त असं शोरूम लोकांसाठी करायचं. पण ते काय म्हणतात ना, मेंढरांच्या कळपात जाऊन बसायचं आणि त्याच्यात आपली ओळख गमवायची, हे पहिल्यापासून आमच्या तत्वातच बसत नाही. म्हणजे आमच्या वडिलांचं पहिल्यापासून सांगणं असतं की तुला जे तयार करायचंय ते स्वतःचं विश्व स्वतः तयार कर. प्रत्येक जण येतोय व्यवसाय टाकतोय, प्रत्येक जण येतोय व्यवसाय उभा करतोय. पण ह्याच्यात ऍक्च्युली दोन गोष्टी आहेत सर. व्यवसाय टाकताना तुम्ही म्हणजे काय होतं, यंग पोरांचं एक मिसअंडरस्टँडिंग होतं की एखादा जण येतो किंवा एखाद्याचा व्यवसाय बघतो, मोठा कापड व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, तर तो त्या व्यवसायाकडे बघतो आणि तो अचानक त्याला ते फेम दिसतं की बाबा एवढं मोठं शोरूम याने केलंय आणि सगळा एवढा गाडा चालवतोय, म्हणजे याच्यात काहीतरी आहे. पण नाही, त्याच्या तळागाळाला जाऊन आपल्या यंग मुलं जी व्यवसायात येण्याची इच्छुक आहेत तर त्यांनी त्याच्या तळागाळात जाऊन हे बघितलं पाहिजे की ह्या व्यवसायामागची पार्श्वभूमी काय. नमस्कार, वलय पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. ते आहेत आजचे युवा उद्योजक निखिल सारंगकर. यांचं टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये नाव सध्या भरपूर गाजत आहे आणि आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे. तर निखिल सारंगकर सर, नमस्कार, तुमचं स्वागत आहे वलय पॉडकास्टमध्ये. तर सर, सुरुवात आपण अशी करूयात की सर, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सध्या तुमचं जे आदर्श टेक्सटाईल मार्केट हे जे नाव सध्या गाजतंय, तर मग सर ही आदर्श टेक्सटाईल मार्केटची सुरुवात कशी झाली? सुरुवात जर म्हणायला झालं तर सुरुवातीच पासून खूप मोठा इतिहास आहे हा. ऍक्च्युली सुरुवातीचा असा आहे की माझं प्रोफेशन आणि माझं शिक्षण याचा अर्थार्थी या बिझनेसशी संबंध नव्हता. पण लहानपणापासून एक प्रकारचं बाळकडूच म्हणता येईल, कारण आई वडिलांनी ह्या व्यवसायाची सुरुवात केली आणि तेच माझ्या रक्तात भिनलं गेलं आणि तेच बघत 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 मग पुढे ते नेक्स्ट लेवलला बिझनेस कसा न्यायचा, तर अशा हिशोबाने सुरुवात झाली म्हणता येईल. आणि ती ह्या क्षणाला येऊन अजून पुढची तयारी चालू आहे याच्यामध्ये. नॉर्मली म्हणतात की मराठी जो उद्योजक असतो तो सक्सेस होत नाही कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा त्याला फार प्रॉब्लेम्स येतात. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? अगदी खरं आहे सर, लोकांचं म्हणणं असं आहे. पण अगदी तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य पण आहे की बाबा मराठी उद्योजकाला किंवा मराठी व्यावसायिकाला, मराठी माणसाला व्यवसाय करायचं म्हटलं की त्याला त्रास खूप आहे. खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण गेल्या काही काळामध्ये ही परिस्थिती खूप बदललेली आहे. म्हणजे समजा येते एक 3-4 वर्षाचा जर काळ आपण बघितला तर आपले मराठी माणसं, मराठी माणूस जो आहे महाराष्ट्रीयन आपला, तर तो व्यवसायात इतक्या मोठ्या प्रमाणात उतरतोय आणि म्हणजे एकमेकांना सहकार्य म्हणा किंवा सगळ्या गोष्टी म्हणा, आणि विशेषतः कापड उद्योग असेल किंवा इतर काही छोटे मोठे व्यवसाय असतील तर याच्यामध्ये एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी या व्यवसायांमध्ये होती. तर म्हणजे त्याचा होती, कारण हे तथ्यच आहे. पण गेल्या काही काळामध्ये ही परिस्थिती बऱ्यापैकी बदलली. होती का म्हटलं मी, कारण आत्ताची परिस्थिती आणि मागची परिस्थिती खूप फरक आहे. कारण आपली माणसं व्यवसाय काय असतो आणि तो काय पद्धतीने करायचा हे एकमेकांकडे बघून शिकले किंवा त्याच्यात अजून काही इनोव्हेशन्स आणले त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं, कष्टाची तयारी आपल्याला सगळ्या यंग मुलांमध्ये आली. कारण एकमेकांकडे बघून आणि कुठलीही गोष्ट साध्य करायची म्हटलं की कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट, कष्ट आणि कष्ट, आणि त्या कष्टाला जोड पाहिजे तुमच्या नीतिमत्तेची. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की तुम्ही सक्सेस 100% होता. हे आहे. आणि तुम्ही विशिष्ट समाजाबद्दल म्हणाल तर अजूनही काही वरच्या फळीमध्ये त्या लोकांची मक्तेदारी आहेच. पण आपल्या माणसाने व्यवस्थित आपल्या पद्धतीने व्यवसायात जर वाटचाल केली तर कुठलीच अडचण येत नाही. आणि त्या माणसांच्या म्हणजे दगडालाही पाजर फुटतो म्हणतात ना, तो प्रकार आहे की म्हणजे जी काही विशिष्ट समाजाची माणसं आहेत ती सुद्धा सामावून घेतात आपल्याला आणि व्यावसायिक दृष्टीने ते आपल्याला एकत्र येतात. सर, म्हणजे मी आता आपल्या आदर्श टेक्सटाईल मार्केटला व्हिजिट केलेलं आहे, तर 15,000 स्क्वेअर फीट मध्ये आपलं पूर्ण जे टेक्सटाईल मार्केट पूर्ण तुम्ही ओपन केलं, एवढं मोठं धाडस तुम्ही केलेलं आहे.
तर तुम्हाला म्हणजे हे सगळं करताना कुठल्या गोष्टी म्हणजे तुम्ही विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या? ऍक्च्युली आमच्या व्यवसायाची जी सुरुवात होती ती एकदम लहान याच्यातून होती, छोट्या गोष्टींमधून आम्ही सुरुवात केली होती. म्हणजे माझं वैयक्तिक जीवनपट जर बघायला झालं तर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे. म्हणजे माझी सुरुवात जी आहे ती जिल्हा परिषद मधून झालेली. आणि मी खूप फेजेस बघितलेत की सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्याच्यानंतर म्हणजे एकदम ग्रामीण भागामध्ये आम्ही शिकलो, आणि त्याच्यानंतर परत थोडं शहरी भागात आलो, म्हणजे खराडी सारख्या एरियामध्ये आलो. मग मला बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींची जाण आहे, थोडक्यात अनुभव आहे त्या गोष्टींचा, की बाबा ग्रामीण भागातील लोक काय पद्धतीने राहतात, थोड्या निमशहरी भागामध्ये म्हणू शकतो आपण की कसे राहतात, मग त्यानंतर तो एकदम स्टँडर्ड एरियामध्ये लोक कसे राहतात. तर अशा सगळ्या भागांचा लोकांचा एक माइंडसेटचा अभ्यास थोडक्यात म्हणजे नकळतच झाला. आणि काय होतं, एकदम छोट्या ह्याच्यातनं आम्ही व्यवसायाची सुरुवात केली. पण जो व्यवसाय तुम्ही जसं म्हटला की बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं काही हे केलं, तर आत्ताची काळाची गरज आहे. व्यवसाय हा मोठा कसा होतो सर, की जे तुम्हाला काळ मागतोय, जे तुम्हाला वेळ मागते, त्या पद्धतीने जर तुम्ही बदलले तर तुमचा व्यवसाय नक्कीच भरभर केला जातो. आणि त्याच हिशोबाने मी हे पाऊल उचललं की बाबा आपल्याला एक मोठं 15,000 स्क्वेअर फुटाचं प्रशस्त असं शोरूम लोकांसाठी करायचंय. कारण आजकाल लोकांकडे वेळ नाहीये. एकदम छोट्यातनं सुरुवात केली, पण त्यावेळेस तो काळ होता. पण आता लोक ऍक्च्युली ऍक्सेप्ट करत नाहीत त्या गोष्टी. म्हणजे लोकांना पाहिजे की तुम्हाला भव्य दिव्य असं शोरूम पाहिजे, मोठं शोरूम पाहिजे. भले लोअर मिडल क्लास असू द्या, मिडल क्लास असू द्या किंवा हायर क्लास असू द्या, सगळ्यांचा प्रेफरन्स एकच आहे की मला शॉपिंग करायची आहे ना तर चांगल्या ठिकाणी करायची. आणि मला आणि तेच जर चांगल्या ठिकाणी करून तुम्हाला योग्य दरात सगळ्या तुमच्या गरजांनुसार सगळ्या गोष्टी तिथे योग्य दरात मिळत असतील, सगळं व्यवस्थित मिळत असेल, तर लोक प्रेफर करतात. तर त्या हिशोबाने आम्ही हे मोठं पाऊल उचललं किंवा 15,000 स्क्वेअर फुटाचं आपण एक प्रशस्त असं मोठं वस्त्रदालन तयार करू. आणि त्या हिशोबाने आम्ही केलं आणि खूप छान रिस्पॉन्स त्याचा मिळाला आम्हाला. नॉर्मली टेक्सटाईल मार्केट म्हटल्यानंतर फक्त साड्या असतात. आपल्या इथं पूर्ण फॅमिली शोरूम असं आपण तुम्ही म्हणतो, तर त्याच्या मागे काय उद्देश होता तुमचा? ऍक्च्युली काय होतंय आजकाल, एवढी फास्ट लाईफस्टाईल झाली की लोकांना वेळच नाहीये. म्हणजे कुणाला द्यायला वेळ नाहीये. प्रत्येक जण नुसता पळतोय, धावपळ करतोय. आणि ह्याच्यात काय होतं की एकदाच एका ठिकाणी गेलं आणि तिथं सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर घरातला जो खर्चा पुरुष असतो ना तो खुश होतो. आणि हेच माइंडसेट आम्ही डोक्यात ठेवला की एकदा आमच्या शोरूमला एंट्री केल्यानंतर तिथं म्हणजे काय होतं, घरातला जो करता पुरुष असतो तो येतो, दिवसभर एकतर काम करून कंटाळलेला असतो आणि घरच्यांचे सारखे वैतागवाडी असते की शॉपिंग करा, शॉपिंगला जायचंय, हे करा, ते करा, इकडे न्या, तिकडे न्या. मग तो आमच्या इथं आता बेसिकली काय होतं की येतात पुरुष मंडळी डायरेक्ट सगळ्या फॅमिलीला सोडून देतात आतमध्ये आणि निवांत बसतात, तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या. म्हणजे सगळे एका छताखाली मिळतं त्यांना आणि कुणाचीच काय अडचण येत नाही. तो सगळ्यात शेवटी बघतं. आणि एवढं त्यांनाही माहिती की तेवढा तर ट्रस्ट आपण बिल्ड केलेला आहे सर, आणि जेन्युअनली आपण त्याच पद्धतीने काम करतो. ऍक्च्युली आम्ही वारकरी संप्रदायातली लोक आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला म्हणजे व्यवसाय सुद्धा करताना आम्ही एक राम म्हणून धंदा करतो. तर त्या हिशोबाने तोच ट्रस्ट लोकांचा पण बिल्ड केला आम्ही की बाबा खरंच म्हणजे हा व्यक्ती जो आहे तो फसवणारा नाहीये. मग त्या हिशोबाने लोक येतात, विश्वास ठेवतात, बिंदास फॅमिलीला सोडून देतात, तुम्ही काय शॉपिंग करायची ती करा, आणि जाताना फक्त बिल देतात, खुश. म्हणजे हे एक होतं की सगळं एकाच ठिकाणी त्यांना मिळतं, त्यांचा जो त्रास आहे तो कमी होतो इकडे तिकडे हिंडण्या फिरण्याचा. आणि त्या हिशोबाने ते एकदम छान सक्सेस झालेले. सर आदर्श टेक्सटाईल मार्केट उभा करताना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काय अडथळे आले, काय प्रॉब्लेम्स आले? अडथळे निश्चितच येणार सर. कुठलंही चांगलं काम, तुम्हाला एखादी वाईट गोष्ट करायची असेल ना सर, त्याला काहीच अडचण येत नाही, सहज होऊन जाते. पण चांगली गोष्ट जर करायची असेल ना त्याला अनंत अडचणी येत. आणि त्या अडचणी फेस करून जर तुम्ही पुढे गेलात तरच. आणि आजकाल काय झालं, उगवत्याला नमस्कार हा प्रकार खूप चालू झालाय. म्हणजे जर तुम्ही सक्सेस झाला तर तुमच्या माग सगळा लोंडा येतो. आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीत फेल झाला तर लोक तुम्हाला ओळख द्यायला पण नको म्हणतात. म्हणजे हा एक फॅक्ट आहे. त्या हिशोबाने अडचणी खूप आल्या सर, पण पहिल्यापासून सवयच आहे. ऍक्च्युली ही प्रेरणा आमच्या वडिलांकडनं, आई वडिलांकडनंच आम्हाला मिळाली की लहानपणापासून ज्यांचा स्ट्रगल बघत आलो आम्ही.
खूप स्ट्रगल केला त्यांनी. आणि एक म्हणता येईल ना की जेनेटिकच त्यांच्या म्हणजे रक्तातच भिनलं आमच्या, त्यांच्याकडून जे शिकलो आम्ही ते, की बाबा कष्ट करत राहणे आणि कुठल्याच अडथळ्याला न जुमानता पुढे चालत राहणे. ऍक्च्युली माझे वडील शिक्षक म्हणून रिटायर झाले. शिक्षकी पेशातला माणूस तो बिझनेसमध्ये एखाद्या त्यांच्या मुलाला असं बाळकडू देतोय, हे खूप रेअरली आहे. कारण शिक्षकी पेशाच्या माणसाचा माइंडसेट खूप वेगळा असतो. पण वडिलांनी अक्षरशः शिक्षकी पेशा सांभाळत सांभाळत आम्हाला हा व्यवसाय उभा करायला मदत केली. आणि नवे नवे तर नीवच त्यांनी बांधली आमच्या व्यवसायाची. आणि त्याच्यात आमच्या व्यवसायाला सगळ्यात मोलाची साथ आमच्या आईची होती. त्यांनी खूप कष्ट केले आणि ते कष्ट लहानपणापासून आम्ही डोळ्यांनी बघितले. ते कष्ट आम्ही लहानपणापासून डोळ्यांनी बघितल्यामुळे ते ऑटोमॅटिकच आमच्या अंगात भिनलं गेलं. आणि सोबत सोबत आम्हाला वारकरी संप्रदायाची आम्हाला जोड होती. त्यामुळं कुठल्याही वेड्यावाकड्या गोष्टींना आम्ही बळी पडलो नाही. एक खूप छान गोष्ट असते की म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित चालताय तर तुम्हाला समाजात वायबल करायला भरपूर लोक असतात. पण जर तुमच्याकडं एखाद्या अशा गोष्टीचा सहारा असेल, म्हणजे घरातले संस्कार, आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की वारकरी संप्रदाय म्हणजे आमच्या 3 पिढ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि तोच आम्ही पुढे जोपासतो. मग तो वारसाने आम्हाला बांधून ठेवलं. म्हणजे कुठंच आम्हाला समाजात वावरताना वेड्यावाकड्या गोष्टींना बळी पडू दिलं नाही. आणि त्याचा फायदा आम्हाला ह्या अडथळ्यांना फेस करण्यासाठी खूप झाला. कारण व्यवसायात सक्सेस होताना जे अडथळे येतात ना सर, तर त्याला जर समजा बायपास करायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींपासून लांब राहावं लागतं. म्हणजे जे समाजात वायबल करणारे घटक असतात ह्या गोष्टींपासून तुम्हाला लांब राहावं लागतं. तर तुम्ही त्याच्यावर फोकस करून, तुमच्या गोलवर फोकस करून ते अडथळे सारून पुढे जाता. तर हा एक फॅक्ट आहे. आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे जे कष्ट आहेत ते आम्हाला आमच्या अंगात भिनले. आम्ही ते बघितलं डोळ्याने. तर त्याच्यामुळे कुठलाही अडथळा आला तरी त्याला त्या संकटाला सामोरे जाऊन आम्ही पुढे जातो. तर त्या हिशोबाने नॉर्मली टेक्सटाईल मार्केट म्हणलं की फुरसुंगे असं आपल्या डोळ्यासमोर येतं. हो. तर ते फुरसुंगे सोडून वाघोलीमध्ये केसनमध्ये तुम्ही तुमचं जे प्रशस्त जे दालन आहे ते ओपन केलं, तर याच्या मागे काय विचार होता? काय होतं सर, सॅच्युरेशन होतं, काही गोष्टींचं सॅच्युरेशन होतं. आता आणि प्रत्येक मार्केटचा जो लेजा ठरलेला आहे ना तो वेगळा आहे. आता फुरसुंगी मार्केट जसं तुम्ही म्हटलात, तर तिकडचा लेजा जो ठरलाय तो वेगळा आहे. तिथं कस्टमर वेगळ्या माइंडसेटने जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं झालंय की तेवढं त्याच्या तोडीचं प्रशस्त असं वस्त्रदालन तयार करायचं, हे एक माझ्या डोक्यात नेहमीच होतं. पण ते काय म्हणतात ना, मेंढरांच्या कळपात जाऊन बसायचं आणि त्याच्यात आपली ओळख गमवायची, हे पहिल्यापासून आमच्या तत्वातच बसत नाही. म्हणजे आमच्या वडिलांचं पहिल्यापासून सांगणं असतं की तुला जे तयार करायचंय ते स्वतःचं विश्व स्वतः तयार कर. म्हणजे एक व्यवसायात एक तुम्हाला गंमत सांगतो सर, ईर्षेपोटी केला जाणारा व्यवसाय हा कधीच सक्सेस होत नाही. आणि तुम्हाला काहीतरी ओळख तयार करायची म्हणून केला जाणारा व्यवसाय हा नेहमीच सक्सेस होतो. तो छोटा असू द्या मोठा असू द्या, तो छोट्यातनं मोठा होतो. पण ईर्षेपोटी केला जाणारा व्यवसाय हा कधीच सक्सेस होत नाही, हे म्हणजे 100% सत्य आहे. तर त्याच पद्धतीने पहिल्यापासून तेच डोक्यात भिनलेलं होतं, संस्कार तेच घातलेले होते डोक्यात वडिलांनी की स्वतःचं विश्व स्वतः तयार कर. मग फुरसुंगी मार्केट आहे ठीक आहे, त्या मार्केटच्या हिशोबाने ते मार्केट आहे. पण मला माझं अस्तित्व, मला माझं नाव स्वतः तयार करायचं होतं वेगळं. म्हणून आपण सेपरेट, जिथं आजूबाजूला कुणीच नाहीये अशा हिशोबाने मी माझं स्वतःचं मार्केट स्वतः तयार केलं. आणि एकदम ते छान पद्धतीने लोकांनी पण ऍक्सेप्ट केलं. का नाही करणार ऍक्सेप्ट? आपण जर व्यवस्थित असू, आपण जर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड धंदा करत असू, तर धंद्यात कोणीच सपोर्ट तुम्हाला 100% मिळणार. ग्राहकांचा सपोर्ट 100%. आणि आहेत तर आपलीच माणसं आहेत सगळी. व्यवसाय नुसता पैसे कमवायसाठी म्हणून करायचा नाही. नुसता पैसे कमवायसाठी केलेला व्यवसाय तो एका साईडला, आणि तुम्ही पैशापेक्षा माणसं किती जोडता त्या व्यवसायातून, हे खूप महत्वाचं आहे. आणि आमचं तेच आहे की माणसं जोडण्यासाठी आम्ही व्यवसाय करतो. पैसे तर मिळतच राहतात. मस्त सर. म्हणजे आदर्श टेक्सटाईल मार्केट हा जो ब्रँड तुम्ही आता चालू केलेला आहे, त्याला इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी तुम्ही काय करताय? आता ऍक्च्युली काय झालंय की टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा आपल्या सोप्या भाषेत आपण म्हणू की बाबा कपड्याचा व्यवसाय किंवा कापड दुकान. तर कापड दुकान हे खूप फॅड झालंय. म्हणजे प्रत्येक जण येतोय व्यवसाय टाकतोय, प्रत्येक जण येतोय व्यवसाय उभा करतोय. पण ह्याच्यात ऍक्च्युली 2 गोष्टी आहेत सर. व्यवसाय टाकताना
तुम्ही म्हणजे काय होतं, यंग पोरांचं एक मिसअंडरस्टँडिंग होतं की एखादा जण येतो किंवा एखाद्याचा व्यवसाय बघतो, मोठा कापड व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, तर तो त्या व्यवसायाकडे बघतो आणि तो अचानक त्याला ते फेम दिसतं की बाबा एवढं मोठं शोरूम याने केलंय आणि सगळा एवढा गाडा चालवतोय, म्हणजे याच्यात काहीतरी आहे. पण नाही, त्याच्या तळागाळाला जाऊन आपल्या यंग मुलं जी व्यवसायात येण्याची इच्छुक आहेत, तर त्यांनी त्याच्या तळागाळात जाऊन हे बघितलं पाहिजे की ह्या व्यवसायामागची पार्श्वभूमी काय. कारण आता अचानक एवढा मोठा व्यवसाय उभा करणं हे म्हणजे अशक्य मी म्हणणार नाही, पण कठीण आहे. कठीण आणि व्यवसाय उभा करणं त्यातल्या त्यात सोपं आहे, पण तो चालवणं खूप कठीण आहे पुढं. तर त्या हिशोबाने मुलांनी ज्यांना व्यवसाय देण्यात इच्छुक आहेत त्यांनी 100% आपल्या मुलांनी 100% व्यवसायात आलं पाहिजे आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत, ह्या मताचं मी. पण ते करताना त्याचं पुढचं प्लॅनिंग हवंय की बाबा मी आज व्यवसाय चालू करतोय, तर येत्या 3 वर्षाचा काळ माझा काय असणार आहे. तर त्या हिशोबाने व्यवसाय केला तर तो नक्कीच सक्सेस होतो. सो या टेक्स किंवा कपड्यांच्या व्यवसायामध्ये आता डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडियामुळे काय चेंज झालाय? आता असं झालंय सर की सगळेच व्यवसाय डिजिटल झाले आणि मी मगाशी बोललो त्या पद्धतीने आपण जर काळानुसार बदललो, व्यवसाय आपल्याला काय मागतोय ह्या पद्धतीने. आता एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. समजा काय होतं की मी मगाशी म्हटलं कॉम्पिटिशन किंवा ईर्षा ह्या पोटी केला जाणारा व्यवसाय सक्सेस होत नाही. तर व्यवसायात बऱ्याचदा असं होतं की व्यवसाय टाकला जातो, समोरचा व्यक्ती काय करतोय हे बघून आपला व्यवसाय चेंज, म्हणजे त्या पद्धतीने आपल्या व्यवसायात बदल केले जातात. हे न करता आपला व्यवसाय आपल्याला काय मागतोय ह्या पद्धतीने जर बदल केले तर तो सक्सेस होतो. आणि त्याच पद्धतीने आता ऑनलाईन सोशल मीडिया तुम्ही जसं म्हटली, तर सोशल मीडिया आता व्यवसाय तुमचा तुम्हाला सोशल मीडिया मागतोय. कारण सध्या जगच सोशल मीडियाचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही व्यवसायात नक्कीच चेंज केलं पाहिजे. आणि तुम्ही सोशल मीडियावर नसाल तर मी तर म्हणेल की जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसाल तर तो तुमचा व्यवसायच नाही. जो व्यवसाय सोशल मीडियावर नाहीये तो व्यवसायच नाही. आता सध्याची परिस्थिती हीच आहे. येत्या किती काळात हा चालेल किंवा याच्या मागून किती दिवसापूर्वी हे चालू झालं हे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही आता सध्या ते व्यवसाय तुम्हाला सोशल मीडिया मागतोय, तर तुम्ही सोशल मीडियावरती नक्कीच हवेत तुमच्या व्यवसाय आणि त्याचा नक्की 100% इफेक्ट होणार. तुम्हाला सोशल मीडियाचा काय फायदा झाला? नक्कीच झाला सर. ऍक्च्युली पहिल्यापासून बदल व्यवसायात करण्याची सवय, त्यामुळे जसं आम्हाला वाटलं की बाबा आता सोशल मीडियाची गरज आहे, आम्ही त्याच्यात ऍक्टिव्ह झालो. आणि तुम्हाला व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल तर हे करणं गरजेचंच आहे. आणि 100% आम्ही त्या पद्धतीने आमचा व्यवसाय सोशल मीडियावरती ऑनलाईन वरती नेला आणि अजून पुढे जाऊन आम्ही त्याच्यात अपडेट करतोय नेहमी कंटिन्यू. आणि व्यवसायात एकच आहे की रोज नवीन नवीन काहीतरी करणं, रोज नवीन नवीन काहीतरी देणं. त्याच पद्धतीने आम्ही सोशल मीडियात सुद्धा अजून काय अपडेट करताय, अजून काय आपल्याला लोक काय मागतायत किंवा येत्या काळात लोक काय मागतील ह्या हिशोबाने आम्ही भरपूर चेंजेस आमच्या व्यवसायात करतोय. आणि सोशल मीडिया किंवा म्हणा किंवा ऑनलाईन वरती बिझनेस नेण्यासाठी म्हणा खूप आम्ही चांगले आदर्श टेक्सटाईल मार्केटची वेबसाईट पण बनती आहे म्हणजे. नक्कीच सर. ई कॉमर्सला पण आपण आता येतोय. येत्या काही पुढच्या आठवड्यांमध्ये आपण ई कॉमर्स मध्ये ऍक्टिव्ह असतो. अगदी अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती जशी तुम्ही ऑनलाईन खरेदी करता त्याच पद्धतीने तुम्ही आदर्श टेक्सटाईल मार्केटच्या पेजवरती सुद्धा खरेदी करू शकता. हा सुद्धा येता प्लॅन आहे. त्याच्या पुढेही जाऊन आणखीन भरपूर प्लॅन्स आहेत. आणि खूप छान व्यवसायामध्ये जर तुम्ही इंटरेस्ट घेतला ना सर, तर इतकी मजा येत जाते त्याच्यामध्ये. पुढे कस्टमरची साथ मिळाली की व्यावसायिकाला कोणीच थांबवू शकत नाही. जसं की तुम्ही म्हटलं की सध्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर्स येत आहेत आपल्या आदर्श टेक्सटाईल मार्केटमध्ये, केसनमध्ये. ते शोधत तुमच्या रील्स किंवा ऑनलाईन जी मार्केटिंग आहे त्याला बघून. तर ह्या लोकांचा जो एक्सपिरियन्स आहे तो कसा वाटतो तुम्हाला? भरपूर प्रतिसाद मिळतोय सर. ऍक्च्युली म्हणजे मी पण विचार केला नव्हता की इतका तुफान प्रतिसाद मिळेल म्हणून, पण लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. एक कळलं प्रतिसाद बघून लोकांचा की आपण जर म्हणजे काय म्हणतात ना त्याला, एकदम खुल्या मनाने आणि शुद्ध अंतकरणाने धंदा केला ना तर त्याचा तुम्हाला आउटपुट खूप छान मिळतो. आणि तेच झालं. एकदम मनमोकळेपणाने लोकांना, म्हणजे एकदम कस्टमरला आम्ही घरच्यासारखं हे करून ट्रीट केलं. तर त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा आम्हाला फॅमिली मेंबर सारखं ऍक्सेप्ट केलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रातून, ऑल ओव्हर महाराष्ट्रातून लोक आपल्याकडे येतात, खरेदी करतात आणि खूप खुश होऊन जातात. सगळ्यात महत्वाचं हे. आणि दुसरी गोष्ट रिपिटेशन. एकदा आलेला ग्राहक वारंवार येतो. तर हेच मी म्हणेल की आमच्या शॉपचं किंवा आमच्या शोरूमचं किंवा आमच्या
बिझनेसचं हे सक्सेस आहे हेच मी मानतो. आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून मिळतोय. लोक येत आहेत, अख्खे एवढे मोठे मोठे मार्केट, जसं मगाशी तुम्ही बोलले, मी पर्टिक्युलर कुठल्या मार्केटला हे करत नाहीये, पण कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी करणारी लोक ती सगळे ते डावलून आता आपल्याकडे येत आहेत, खरेदी करतायत आणि खूप छान प्रतिसाद देत आहेत. वा वा. सो सर, आदर्श टेक्सटाईल मार्केटचं पुढच्या 5 वर्षामधलं काय प्लॅनिंग असेल? नक्कीच सर. नुसते म्हणजे ऍक्च्युली आमचं मोटोच आहे की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की व्यवसायात फक्त पैसे कमवायचे नाहीत तर माणसं कमवायचे. तुम्ही माणसं कमवत झाला, पैसे किती लागतात सर माणसाला? ठीक आहे, व्यवसायात महत्वाकांक्षा असलीच पाहिजे, पण ती इतकी पण नको की तुम्ही सगळं विसरून त्याच्या मागे पळायला पाहिजे, इतकी पण नको. तर त्या दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. पैसे तर ऑटोमॅटिक मिळत राहतात सर, पण माणसं जोडणं खूप महत्वाचं आहे आणि तोच मोठं आहे. म्हणजे दोन्ही पॅरल साईडला चाललोय आम्ही आणि त्याच हिशोबाने आम्ही काम करतोय. येत्या 5 वर्षात काय मी तर म्हणतो, अजून चिरंतन कालासाठी आमचा हाच प्लॅन आहे की आमच्या सोबत जी माणसं जोडलेली आहेत त्यांचं सुद्धा कसं बल होईल. इन द केस की स्टाफचा विषय घ्या तुम्ही, समजा माझ्यासोबत जी कामं करतात, काम करतात माणसं, मी कधीच आमच्या शोरूमला किंवा कुठल्याही आउटलेटला, आमच्या खरेडीला एक आउटलेट आहे आणि एक आता आपण केसनला आउटलेट केलं आणि भविष्यात अजून भरपूर आउटलेटचा आपला प्लॅन आहे. पण जितके पण आपल्याकडं जॉब करणारी मुलं आहेत तर त्यांना कधीच असं जाणवत नाही की मी यांच्याकडे कामाला आहे. मालक आणि कामगार हा भेदभावच आमच्याकडे नाही किंवा ही कन्सेप्टच आमच्याकडे नाहीये. फॅमिली म्हणून सगळे काम करतात. आणि हाच एक मोठं आहे की येत्या पुढच्या काळामध्ये जी सोबत येणारी माणसं आहेत यांना खूप नेक्स्ट लेवलला घेऊन जायचंय. असं नाहीये की तो कामगारच म्हणून राहील किंवा तो त्याच पोझिशनला राहील, तर त्याची ग्रोथ कशी होईल. आणि सोबत सोबत ग्राहकांचाही विचार, ग्राहकांना स्वस्तात स्वस्त आणि उत्तम क्वालिटीचे, उत्तम दर्जाचे कपडे कसे देता येतील, हा एकच मोठो आहे. आणि तो मोठो फॉलो केला की ऑटोमॅटिकच व्यवसायात पण प्रगती होते. आणि दुसरी एक गोष्ट आम्ही करतो याच्यामध्ये की जे महिला भगिनींचा व्यवसायाचा विषय आहे, म्हणजे भरपूर इच्छुक महिला भगिनी असतात, मी बघितलं की त्यांना छोटा मोठा व्यवसाय घरगुती चालू करायचा असतो किंवा करतात, काही ऑलरेडी त्यांचा व्यवसाय आहे, पण त्या खूप फसतात. आता जे फसवे मार्केट आहेत बाहेर, तुम्ही म्हटले काही विशिष्ट समाजाची लोक किंवा काही, यांच्याकडे फसवणूक हा प्रकार खूप होतो सर. आणि आपली लोक काय होतात की जसा सोशल मीडियाचा चांगला फायदा आहे ना, तसा म्हणजे गैरफायदा पण लोक घेत आहेत की ऑनलाईन वरती मार्केटिंग करून महिला भगिनींना बोलवणं आणि मग त्याच्यातनं त्यांना फसवणे किंवा माल चुकीचा देणे, सगळ्या गोष्टी करणे, मग त्याच्यात त्यांचा व्यवसाय ठप्प होतो. तर त्या महिला भगिनींसाठी सुद्धा आम्ही खूप म्हणजे पुढे चांगले प्लॅन घेऊन येतो. आणि आताही त्याच पद्धतीने आपण आपलं काम चालू आहे शोरूमला की व्यावसायिक करण्याच्या दृष्टीने जे घरगुती महिला भगिनी आहेत त्यांना खूप चांगला आम्ही प्रतिसाद देतोय किंवा त्यांचाही प्रतिसाद मिळतोय. आणि त्यांना खूप मदत आहे आपली की माल काय विकला जातो, काय नेला जातो, तर त्यांच्यासाठी एक व्यवसायाची संधी पण आपल्याकडे आहे. मग तोच एक विषय आहे की छोटे छोटे व्यवसाय घडवणे याच्यामधनं आणि त्या लोकांना पण सोबत घेऊन जाणे, त्यांची प्रगती कशी होईल, या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपण व्यवसायात चाललोय पुढच्या येत्या काही काळामध्ये. ओके सर. म्हणजे जसं की म्हणतो की कुठलाही बिझनेस करायचा असेल तर स्त्रियांचं जे स्त्रियांसाठी स्पेशल गोष्टी आपण केल्या पाहिजेत नेहमी. तर सध्या आदर्श टेक्सटाईल मार्केट स्त्रियांसाठी काय ऑफर्स किंवा काय वेगळ्या गोष्टी करत आहे? भरपूर ऑफर्स आहेत. आत्ताचीच गोष्ट म्हणायला झालं तर आपण सगळ्या दुनियाचा मान्सून धमाका सेल झाल्यानंतर आपण आपल्या इथं सेल लावलाय. सेल इन द केस असा की कुठल्या फसव्या पद्धतीने आपण सेल लावत नाही, तर एकच की जेन्युअनपणे. आता कालचीच गोष्ट आहे सर, त्या सेलमध्ये आमच्या जवळपास म्हणजे 2-3 दिवसामध्ये कितीतरी महिला भगिनी आल्या ज्या घरगुती व्यवसाय करत होत्या. सेल जनरली कोणासाठी लावलेला असतो की म्हणजे बिझनेस पर्पज साठी असतो, पण आमच्याकडे काय होतं त्याचा वेगळाच इफेक्ट होतो. आता घरगुती महिला भगिनी जसं म्हणतो आपण, घरगुती महिला भगिनी आमच्याकडे येत्या काही मागच्या काही सेल लावल्यानंतरच्या 4-5 दिवसाच्या आधी इतक्या महिला भगिनी आल्या की त्या आल्या, म्हटल्या, भेटल्या, दादा मला मी घरगुती असं थोडा छोटा मोठा व्यवसाय करतो. तर आमच्या स्टाफने आम्ही इतका त्यांना छान सपोर्ट केला. माल भरणे इथपासून की बाबा, म्हणजे महिला भगिनींसाठी ही एक आमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीच आहे की तुम्ही या, तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यात काय चुकत असेल तर ते सांगू आम्ही तुम्हाला की कशात तुम्ही स्टक होऊ शकत नाही किंवा स्टक न होता कसं पुढे जायचं आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी असतात किंवा आता आमच्या बेसिकली आमच्या बिझनेसमध्ये असं असतं की सिलेक्शन पार्ट खूप महत्वाचा असतो. तुम्ही कपडे, आता महिला भगिनी साड्या विकतात, साड्या झालं, गाऊन झालं, ड्रेस झालं, हे विकतात. त्याच्यामध्ये घेताना तुम्ही
आता आमच्याकडे ऑलरेडी आउटलेट असल्यामुळे आम्हाला त्याचं नॉलेज आहे की काय विकलं जातं आणि काय नाही विकलं जातं. तर ते आम्ही गाईड करतो की बाबा तुम्ही हे घ्या, हे नका घेऊ. बरं ते नेल्यानंतर काय रेटला विका, इथपासूनची त्यांना सगळी ट्रेनिंग दिली जाते. आणि ज्यांना इच्छुक आहेत की बाबा मला कसलंच नॉलेज नाहीये, मला माल भरायचा आहे, बजेट कमी आहे, तर त्यांना एकदम छोट्या ह्याच्यातून आपण सुरुवात करून देतो. आणि खूप छान अशा पद्धतीने आमच्या महिला भगिनी भरपूर आमच्याकडून व्यवसाय चालू केलेला आहे आणि करतायत रेग्युलर, परत रिपिटेशन माल विकतायत, येऊन चांगला हे सांगतायत फीडबॅक की बाबा माझा खूप छान विकला माल दादा आणि आता मला एवढे एवढे पैसे मिळाले. ओके, म्हणजे आपला गेल्या जेव्हापासून आदर्श टेक्सटाईल मार्केट सुरू झालंय, आता सगळ्या स्त्रियांचा प्रतिसाद कसा आहे प्रॉपर? खूप छान आहे सर, उत्तुंग प्रतिसाद म्हणता येईल त्याला. म्हणजे अक्षरशः डोक्यावर घेतलं लोकांनी आम्हाला. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि स्पेशली महिला भगिनींचा, स्त्रियांचा, महिला भगिनींचा. स्त्री शक्तीला तुम्ही कधीच निग्लेक्ट करू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने त्यांनी एवढं डोक्यावर घेतलं. आणि स्त्रिया ज्या असतात ना घरातल्या, ह्यांना सगळं बऱ्यापैकी नॉलेज असतं सर. म्हणजे त्या घर चालवतात. म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे, छोट्या मोठ्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात की. आणि त्या सगळ्या परीक्षेत आम्ही पास झालोय थोडक्यात. की स्त्रिया आपल्याकडे आल्या, म्हणजे ज्या टायमाला आपण ओपनिंग केलं, ओपनिंग केल्यानंतर भरपूर महिला भगिनी आल्या, तर त्यांचा फीडबॅक खूप महत्वाचा आहे. मी कधी पण आहे ना सर, स्त्रियांचा, महिला भगिनींचा आमच्या फीडबॅक आहे ना खूप डोक्यात घेतो. कारण तो फीडबॅक खूप महत्वाचा असतो. कारण त्या सगळ्या मार्केटचा विचार करून, सगळ्या दुनियाचा विचार करून मग सांगतात आपल्याला की तुम्ही योग्य आहेत की अयोग्य आहेत. मग तो फीडबॅक खूप छान आहे. कारण महिला भगिनी येतात, स्वतः सांगतात, अक्षरशः काही तर उलट प्रश्न विचारतात, दादा तुम्ही कसं काय हो या रेटला, कसं काय विकता, ही एवढी उत्तम क्वालिटी तुम्ही ह्या रेटला कसं काय विकताय. म्हणजे इतका छान फीडबॅक येतो. आणि खूप प्रतिसाद दिलाय स्त्रियांनी. म्हणजे अक्षरशः आमचं शोरूम डोक्यावर घेतलंय. खूप छान प्रतिसाद आहे. सर, आता जे नवीन जनरेशन आहे, मराठी उद्योजक जे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय कानमंत्र देता? नवीन जनरेशनला मला हेच सांगणं आहे, तुम्ही व्यवसायात 100% या. मराठी युवा उद्योजकांनी तर नक्कीच आलं पाहिजे. ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे किंवा काही व्यवसाय करायचा आहे, ह्यांनी 100% व्यवसायात उतरलं पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला 2 गोष्टी आहेत की बाबा, मी मागाशी म्हटलं तसं, तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्हाला व्यवसायात जर यायचं असेल तर तुम्हाला समाजातल्या इतर व्यसनं असतील किंवा काही अशा तुम्हाला वायबल करणाऱ्या गोष्टी असतील, याच्यापासून लांब राहावं लागेल. ह्या गोष्टी पूर्ण डोक्यातून काढून तुम्हाला फोकस पूर्ण व्यवसायात करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ईर्ष्येपोटी व्यवसाय करू नका. व्यवसाय नक्की करा, पण ईर्ष्येपोटी करू नका. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा, त्याचा अभ्यास करा, स्टडी करा, पूर्ण पुढच्या येत्या काही 5 वर्षाचं 3 वर्षाचं प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसायात उतरा. आणि पूर्ण कष्ट, मी मगाशी म्हटलं तसं, कष्ट आणि त्याच्यासमोर तुमची नीतिमत्ता, या दोन्ही गोष्टी जर सोबत असतील ना, तर कुठलाही व्यवसाय करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. कोणतंच मार्केट असं नाही की तिथं व्यवसाय करण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकेल. तर बिंदास या आणि भरपूर मोठ्या प्रमाणावरती व्यवसायात उतरा आणि छान व्यवसाय करा. कारण महाराष्ट्रीयन किंवा मराठी स्त्रिया आहेत, ज्यांना घरून उद्योग करायचा आहे किंवा घरून व्यवसाय करायचा, त्यांच्यासाठी काय? नक्कीच मगाशी मी म्हटलं तसं, आपल्या महाराष्ट्रीयन महिला भगिनी ज्या आहेत, तर यांचं पहिल्यापासूनच एक, आपण कोविडमध्ये तर बघितलंच आहे किंवा नोटबंदीमध्ये बघितलंय, ज्यावेळेस सगळ्याकडचं संपलं होतं त्यावेळेस महिला भगिनींनी घरातल्या डब्यातले पैसे काढून दिलं होतं आणि घर चालवले होते. म्हणजे बऱ्यापैकी महिलांकडे बचत हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात असतो. बचतीसोबत कमवता कसे येतील 4 पैसे, याच्याकडे आमच्या महिला भगिनींचं खूप लक्ष असतात. मी सगळेच झालं, आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या आईला पहिल्यापासून बघत आलो. घरात आपल्या आईपासूनच सुरुवात करा की आई किती बचत करते, किती कष्ट करते, परत 4 पैसे कसे कमवता येतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने. कोण शिवणकाम असेल, कोण छोटा मोठा व्यवसाय असेल. अगदी आमच्या महिला भगिनी घरचे धुणी भांडी करायला जातात, तर ते करून पैसे कमवतात. म्हणजे महिलांचा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की पैसे घरात माझ्या कसे कमवता येतील, माझ्या संसाराला कसा हातभार लावता. तर आमच्या त्या महिला भगिनींसाठी ही खूप छान सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलोय. आमच्याकडे भरपूर अशा महिला भगिनी आहेत, ते येतात, सरळ म्हणतात, दादा की मला व्यवसाय करायचा आहे छोटा मोठा, मी एवढे एवढे पैसे साचवून असे माझ्याकडे 5-25 हजार रुपये आहेत, तर तुम्ही मला सुरुवात करून द्या. एवढा विश्वास आपण कमवलाय सर, त्याचा पण मला खूप अभिमान आहे की महिला भगिनी डायरेक्ट येतात, त्यांचे साचवलेले कमवलेले म्हणजे बचत केलेले एक 5-25 हजार रुपये आमच्या हातात देतात आणि म्हणतात की मला ह्याचा माल भरून द्या, मला ह्याच्यातून 4 पैसे कमवता आले पाहिजेत. आणि तेच ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. तर अशा महिला भगिनींसाठी खूप छान सुवर्ण संधी आपल्याकडे, की त्या येतात, भरपूर म्हणजे जितके त्यांचे बचतीचे पैसे असतील, त्या बचतीच्या पैशामध्ये थोडाफार माल घेतात, ते विकतात, त्याच्यावर 4 पैसे कमवतात आणि परत येऊन माल भरून जातात. तर असे खूप छोटे छोटे उद्योजक म्हणता येतील यांना.
ती येतात आणि व्यवसाय चालू करतात आमच्याकडे. ही खूप छान सुवर्ण संधी आमच्याकडे आहे. आम्ही ऑपॉर्च्युनिटी त्यांना देतो. खरंच तुम्ही खूप छान हा उपक्रम पण राबवलेला आहे आदर्श टेक्सटाईल मार्केटच्या माध्यमातून. आणि सर खरंच मराठी उद्योजकांनी स्वतःचे व्यवसाय हे चांगल्या पद्धतीनं एस्टॅब्लिश केले पाहिजेत. आणि सर तुम्ही जे काही करताय ते खरंच खूप चांगलं करताय. तर सर तुमच्या जे काही आपलं जे आदर्श टेक्सटाईल मार्केट आहे याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही थोडासा वेळ काढून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल पण धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.